तर इतकी तुम्ही मला गुरुदक्षिणा देऊ शकता. हं? हां, आम्ही काही वाईट गुरुदक्षिणा मागत नाहीये. म्हणते अरे तो बोगस द्रोणाचार्य बोगस म्हणत होता. आहे ना. म्हणजे महाभारतातल्या जर काही चुका असल्या तर द्रोणाचार्य मला वाटतं सर्वात कल्प्रिट माणूस त्याच्यात. इतकं मोठं महाभारत घडलं याच्यामागे 2-3 गोष्टी कारणीभूत होत्या. त्याच्यातलं एक कारण म्हणजे द्रोणाचार्य होता. बरोबर आहे. अ, महाभारत झालंच नसतं. जर समजा असं असतं तर. काय होतं, की द्रोणाचार्य लहान आणि गरीब होता. तर तो गुरुकुलमध्ये शिकायला. तेव्हा काही कोचिंग क्लासेस नव्हते किंवा इन्स्टिट्यूट नव्हते. तेव्हा गुरुकुलमध्ये शिकायला जावं लागायचं. आणि द्रोणाचार्यासोबत शिकायला एक राजा होता द्रुपद. त्याचा राजकुमार समजा तो राजा नव्हता. राजाचा मुलगा राजकुमार तो. आणि तो त्याच्याकडे शिकायले. मग आता द्रोणाचार्य गरीब ब्राह्मण आणि राजकुमार समजा तो राजकुमार म्हणजे तो तर श्रीमंत बरोबर. मग दोघांची फार चांगली फ्रेंडशिप झाली. फ्रेंडशिप डे ते सेलिब्रेट करत होते. हे ते सर्व. आणि असं करता म्हणजे हे सर्व करताना जसं-जसं शिक्षण आटपत चाललं, आता आपण कसं ग्रॅज्युएशन होत राहतो तेव्हा आपल्या डोक्यावर टेन्शन येते, की मला पुढे जॉब नाही आहे, रिसेशन आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते. सेम टेन्शन द्रोणाचार्याला होतं. किंवा आता इथून तर शिक्षण आटोपलं, पण जॉब व्हॅकन्सीज काय? जॉबच नाही आहे. लय बेकार परिस्थिती आहे. पुढे मार्केटमध्ये काही सांगता येत नाही, आहे ना? त्यामुळे असेल ना रे बा सिच्युएशन. आता सिच्युएशन थोडीच आहे. हे प्रॉब्लेम्स जे आहेत, परंपरेने चालत आलेले प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर आहे. मग हा परेशान असायचा. मग तो जो होता राजकुमार, तो म्हणे, "बट डोंट वरी." त्याने त्याच्या भाषेत म्हटलं, "आपण आपल्या भाषेत म्हणू बरं पहा." त्याने म्हटलं, "डोंट वरी, काही टेन्शन नको घेऊ. जेव्हा मी राजा होईल, तेव्हा मी माझं अर्धराज्य तुला देऊन टाकेन." हां, म्हणजे पहा याला म्हणतात मित्र. मग मग द्रोणाचार्य रिलॅक्स तेव्हा ठीक आहे, अर्धराज्य देऊन टाकेल. मग दोघांनी कॉलेज सोडलं किंवा ते गुरुकुल सोडलं. द्रोणाचार्याच्या ठिकाणी गेले, तो त्याच्या ठिकाणी गेला. मग भेटीगाठी होणं बंद झालं. जसं तुमच्या मित्रांच्या भेटीगाठी होणं बंद होतात. 10वी-12वीतले मित्र भेटत नाही आता तुम्हाला, तसं ते झालं. बरोबर. मग द्रोणाचार्याची परिस्थिती फार गरीब आणि त्याच्या घरी मग जॉब नाही, जॉबलेस आणि लग्न झालेलं त्याच्यात मग मुलगा झाला. मग इतकी बेकार परिस्थिती की मग मुलाला दूध नाही तर त्याला पिठातलं पाणी करून त्याला दूध म्हणून पाजावं लागत होतं. मग बायकोला माहित होतं की बा याचा मित्र जो आहे तो फार मोठा राजा आहे किंवा हे आहे. बायकोचे ताणे की "बा तू करतं काय? आहे ना तुझा मित्र इतका हे आहे, तो म्हणे अर्ध राज्य देईल, हे देईल, ते देईल, तू मागत नाही, काही नाही, काही नाही." काय माणूस म्हणून फायदा? माझं नशीब फुटलं की तुझ्यासोबत लग्न झालं. बेकार काम आहे, बेकार काम आहे. हां. नवरा तो भिंग झाला, जसे बाकीचे होतात. बरोबर आहे. तेव्हाची परिस्थिती काय वेगळी होती. तेव्हाची परिस्थिती अशीच होती जशी आताची परिस्थिती आहे. तो भिंग झाला की हे काय लावली रोजची कटकट, रोजची कटकट. तो म्हणे, "चुप, मी जातो" म्हणे तिकडे. पुढे त्या राजाकडे आणि त्याला म्हणतो की अर्ध राज्य दे म्हणून. गेला तो राजाकडे. मग राजाकडे गेला तर ते पहारेकरी जे होते त्यानं अडवलं की बाबा जाऊ नाही शकत म्हणून. "तू कोण आहे तू? काय आहे? तू काय हे आहे, ते आहे." तर म्हणे, "तू फक्त सांग जाऊन तेव्हा मी आलेलो आहे. द्रोणाचार्य आलेला आहे." त्यांनी जाऊन ते सांगितलं राजाला किंवा तो द्रोणाचार्य कोणीतरी तो आलेला आहे. राजा पळत आला त्याला भेटायसाठी. "कर" म्हणे "जावा सरका." तर त्याला आला, घरात आणलं, बोलावलं, हे केलं, ते केलं. मग नाश्ता-बिस्टा, जेवण, हे ते स्नॅक्स, डिनर, लंच अरेंज जे काही केलं असेल ते केलं असेल. बरोबर. आणि हे सर्व झालं. मग आता द्रोणाचार्याला विचार की साले मागावं कसं काय? मग हे सर्व काही झालं. मग त्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या. मग ते बसलेले होते. मग राजा म्हणे, "सांग कसा काय आला?" तो म्हणे ते याद कर वो दिन है ना, जिस दिन तुमने मुझको कहा था की मी अर्ध राज्य तुला देऊन टाकेल. आहे ना, असं पाहिलं त्याच्याकडे, की म्हणे बुवा ते आहे ना, कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. बरोबर. किंवा लहानपणी सांगितलं होतं. पण ते लहानपणीच्या गोष्टी होत्या इतकं मनावर घेत नसतात. राहिला प्रश्न तुझी परिस्थिती लय दलिंदर आहे, म्हणजे वाईट आहे समजा. बरोबर. तू सांगतोय की पोराला दूध नाहीये किंवा हे नाहीये. मी अशी अरेंजमेंट करतो, पोरगा मोठा होईपर्यंत त्याला दूध भेटत राहील. बरोबर आहे. तर तू त्याची काही काळजी करू नको. पण तू अर्ध राज्य नको मागू. आहे ना. मी पैसे देतो, हे करतो, ह्या सर्व गोष्टी होतील. द्रोणाचार्याला तो अपमान वाटला. तेव्हाच्या लोकांना लगेच अपमान वाटायचा. बरोबर आहे. आजकाल लोकांना वाटत नाही. हां. आणि त्याला तो अपमान वाटला आणि तो वापस आला. मग तो वापस आला, मग त्याला इकडे जॉब भेटला. कुठे? या यांना शिकवायचा, कौरव पांडवली ट्रेन करायचा जॉब भेटला. मग आता तो जॉब चांगला होता. म्हणजे तुम्हाला राजकुमारांना शिकवायचा जॉब भेटला म्हणजे तो जॉब चांगला होता. आहे ना. मग तिथं तो त्याची अकॅडमी चालवायचा. म्हणजे सर्वच शिकवत असेल ना. वाह! म्हणजे धनुष्यबाण शिकवते, गदा शिकवते, हे शिकवते, ते शिकवते, म्हणजे बिमाल ते शिकवते.
म्हणजे एकाच एकाच क्षेत्राखाली सर्व कोचिंग क्लासेस सर्व सब्जेक्ट घेतले जातील असं समजा, बरोबर. मग तो ते सर्व शिकवून राहिला, बरोबर. मग हे ते मग झालं त्याचं एज्युकेशन हळू-हळू एज्युकेशन जे आहे ते संपत आलं. अर्जुन हा त्याच्यात समजा फेमस माणूस त्याच्यातला, बरोबर आहे. मग अर्जुन गेला द्रोणाचार्याकडे, की आता एज्युकेशन संपलं. गुरुदक्षिणा काय पाहिजे? हां, आता इथं द्रोणाचार्य चुकला. काय माझं म्हणणं आहे, किंवा शिक्षक म्हणून तू शिकवलं ना, तू तुझं काम केलं ना बावल्या, बरोबर आहे. हां, तू तुझं काम केलं ना, मग आता तू गुरुदक्षिणा म्हणून आपले रिव्हेंज आपल्या शिष्यांकडनं घ्यायला लावशील, हा किती मूर्खपणा ना, म्हणजे किती वाईटपणा ना. द्रोणाचार्य म्हणे किंवा तुला जर मला काही गुरुदक्षिणा द्यायची असेल, तर त्या राजाला पकडून आण आणि जिवंत पकडून आण. त्याला हारव युद्धात आणि त्याला जिवंत पकडून आण. हीच गुरुदक्षिणा. अर्जुन होता तो. तो लय भारी. तो गेला, युद्ध झालं, राजाला पकडलं. आणि अर्जुनासाठी हे काही फार कठीण काम नव्हतं. राजाला पकडलं, राजाला पकडून घेऊन आले. मग आता सीन असा आहे की बाबा द्रोणाचार्याचा उभा आहे ना, आणि तो राजा त्याच्या पायाशी आणि द्रोणाचार्याच्या दाढीवरून हात करून राहिला. हे मले टीव्हीवरनं माहीत पडले की असं झालं म्हणून. बरोबर आहे की दाढी होती, बिडी होती. अदरवाईज तो क्लीन शेव्ह ठेवत असेल आपल्याला थोडी माहित आहे. हां. मग तो द्रोणाचार्याच्या दाढीवरून हात करून राहिला आणि द्रोणाचार्य राजाला म्हणते, की याद कर वो दिन जेव्हा मी तुझ्या दरवाजावर आलो होतो आणि तू मला म्हटलं होतं की "बा नाही, 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 मी अर्ध राज्य नाही देऊ शकत. आज तुझं पूर्ण राज्य माझं आहे. आणि मला जर वाटलं तर मी तुला आत्ताच्या आत्ता मारून टाकू शकतो." बरोबर आहे. मला जर वाटलं तर मी तुला आत्ताच्या आता मारून टाकू शकतो. पण मी तुला मारणार नाही. मी तुला माफ केलं. थाटकन त्याला लाथ मारली. है ना, जशी फुटबॉलला मारतात तशी. है ना. जा मी तुला माफ केलं, सोडून दिलं. चूक पहिली किंवा बदला घ्यायला त्याला पाठवायलाच नव्हतं पाहिजे. पाठवलं. बरोबर. मग आता आला ना तो बदला घेऊन, मग मारून टाकलं माझ्याले. हां. तुम्हाला काय वाटतंय, की तो राजा घरी गेला असेल, बायकोला म्हटलं असेल, "लय परेशान झालो आज. आण बरं वडापाव." है ना, आणि इडली आणि वडापाव खाऊ आपण काय आहे आता नेमका, आहे ना. असं झालं असेल का? नाही. राजाला अजून राग आला. राजाला तो अजून बदला घ्यायचा त्याने विचार केला. मग त्याच्याने त्याने यज्ञ केला. मग त्याच्यातनं ती द्रौपदी झाली आणि मग हे झालं. मग त्याच्यामुळे पूर्ण रामायण झालं. सॉरी महाभारत झालं. त्याच्यामुळे पूर्ण महाभारत झालं, की द्रौपदी तर ते कसं झालं किंवा कौरव-पांडव 2 ग्रुप समजा, बरोबर. मग ह्या पांडवांनी एक महाल बांधला, है ना. आणि महाल बांधला आणि वास्तुशांतीची पूजा. ते इकडून झेंडे लावा, तिकडून झेंडे लावा, ते घरावर ठिपके मारा, असं करा, तसं करा, ते सर्व पूजा. आणि त्या पूजेला मग बोलावले सर्व कौरव. 100 लोकं होते ते, बरोबर. ते बोलावले, त्याची फॅमिली विथ फॅमिली आहे ना, डिनर ते सर्व आहे ना. आणि तो महाल इतका बढिया होता, तिथे असं पाणी जे आहे ते काचेसारखं फरशी जी आहे ती पाण्यासारखी असं काहीतरी दिसत होतं आणि असं काहीतरी होतं. आणि तो दुर्योधन जो आहे, तो नॅचरली तो तिथून चालला होता आणि त्याला ते समजलं नाही, पाणी आहे की काय आहे, काय आहे, हे आहे. तो थरला आणि तो पडला पाण्यात. बरोबर आहे. तो पडला आणि द्रौपदी हसली. हां, तो पडला आणि द्रौपदी हसली. मग हे झालं ना आता, हे झालं ना, याच्यात 2 पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. एक, तर द्रौपदीने हसायला नव्हतं पाहिजे. अरे वाह! लहान पोरगा पडते. तर त्याच्याकडे कसं बाकीचे लोकं एकदम पाहत नाहीत किंवा सोडून त्याच्याकडे पाहू नको. आहे ना, तर पाहिलं त्याच्यावर. अरे सोड ना रे बा. काहून काहून आपण नेहमी लहान पोरावर येतो? आपण समजा सायकल घेऊन चाललो. पण आपल्या सायकलची चेन पडली. आपण काय करतो सायकल नेतो कोपच्यात कुठेतरी झाडाच्या झुडपाच्या मागे चेन लावतो आणि मग सायकलवर पुन्हा बसून पुन्हा चालू करतो. अहो, पाहायला नाही पाहिजे ना बा. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही असे दुसऱ्यांवर हसू नका ना. दुसऱ्यांवर हसणं वाईट आहे. हां, स्वतःला नका तुम्ही, पण दुसऱ्यांवर हसू नका. बरोबर आहे की नाही? मग द्रौपदी हसली, की द्रौपदीची चूक. बरं, माझं म्हणणं झाली असती ती चूक. हां, कोणी तर मोठं पण दाखवायला तयारच नाही ना. दुर्योधनाला ते वाईट वाटलं समजा किंवा हे असं कसं काय हसली. माझं असं म्हणणं आहे, महाभारत झालंच नसतं. जर दुर्योधनाने ना लाईफ इतकी सिंपल घेतली असती आणि इतका जर तो सिंपल असता, की तो पडला आणि द्रौपदी हसली आणि दुर्योधन हसत-हसत उठला असता. "अरे यार, काय घर बांधलं आपण समजलंच नाही किंवा कमाल आहे, कमाल आहे." म्हणजे इतकं बढिया काय इंजिनिअर आहे बुवा, समजलं नाही पाणी आहे म्हणून. म्हटलं की काय कुठून काढला? कोण इंजिनिअर होता? मेन काम महाभारत पण हे बदला घ्यायची पडलेली होती. ह्या गोष्टी होत गेल्या. लाईफ
जस्ट सिंपल बघू शकता. जस्ट सिंपल. आपण काय परमनंट मेंबर आहे लाईफचे? नाही ना बा. काही दिवस आलेलो आहे. मग काही दिवस आलेलो आहे. मग इतका द्वेष, इतका हे. काय झालं शेवटी? हां, मग ते गेले, हे गेले. मग ते नाही राहिले, ते नाही राहिले आता. बरोबर आहे की नाही? हां, नाही, मी ह्या गोष्टी बोलतो, की मी इथं इतकं होपलेस काहीतरी शिक्षा तुम्हाला मागूनच नाही राहिलो. मी तुम्हाला म्हणून राहिलो, की फक्त मला इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देता म्हणून. बरोबर आहे ना? हे तुम्ही करणार नाही. तर मग वांदे आहेत.